ध्यास तुझाच वास राम नामात साई साईची छाया कृपेची माया मायेने चालत पायी एकच ध्यास तुझाच वास राम नामात साई साईची छाया कृपेची माया मायेने चालत पायी लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी नेला शिर्डीला नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला घाटात अवघड वाट घाट जय काल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया हरियो ने हर जीवन रखवाल तुम हो जय काल महाकाल जय काल महाकाल जय काल महाकाल जय काल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया हरियो ने हर जीवन रखवाल तुम हो जय काल महाकाल जय काल महाकाल जय काल महाकाल जय काल महाकाल सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो सूरज से तेजस्वी सागर से निर्मल चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो जय काल महाकाल जय काल महाकाल जय काल महाकाल जय काल महाकाल ओंकार रावल सोबत या मॅडम आपल्या 4 दिवस आहेत मॅडमला विचारूया कसं वाटतं ट्रिप काय सांगाल मॅडम कसं वाटली ट्रिप कोणतं दर्शन झालं सर्वप्रथम ओंकार ट्रॅव्हल्सचे मी खूप खूप आभारी आहे आम्हाला खूप छान दर्शन दिलं आणि त्यांनी खूप छान छान ठिकाणी म्हणजे चांगल्या ठिकाणी आम्हाला घेऊन आमचं तिथे दर्शन राहण्याची सोय जेवणाची सोय नाश्त्याची सोय चहाची सोय असं मला तरी नाही वाटत की प्रत्येक ट्रॅव्हल्स वाले करत असतील पण ओंकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स खरंच थँक्यू सो मच ओंकार ट्रॅव्हल्स मध्ये आम्ही ओंकार ट्रॅव्हल शिर्डीवरून बसलो मला प्रथम कोणतं दर्शन झालं शिर्डीचं दर्शन पहिले घेतलं तर मग आपण उज्जैनला गेलो उज्जैनला बाकीच्या देवळाचे दर्शन करून मग आपण ओंकारेश्वरून आपण आता इथं शेगाववरून अहिल्यानगर मग जाऊ आमच्याकडे ओंकार ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपल्याला आहे ना बरेचशे वेळेला म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये नियोजन चांगले आहे छान वाटलं असं फिरायला जेवणाची त्याची एक नंबर जेवण घरगुती जेवण वाटतं जेवण काय सांगाल मॅडम कशी गेले ओंकार ट्रॅव्हल सोबत 3 दिवस खूप छान एक्सपिरियन्स आला शिर्डी ओंकारेश्वर उज्जैन आणि शेगाव सगळ्यात महत्वाचं उत्तम प्रतीचं जेवण जे प्रवासामध्ये गरजेचं असतं ते आणि बाकी ऑल ओव्हर सगळं खूप खूप छान आम्ही नेक्स्ट टाइम साठी प्रेफर करणार कसे गेले ओंकार ट्रॅव्हल सोबत 4 दिवस खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं पिकनिक सगळ्यात जास्त जेवणाची सोय खूप उत्तम होती जेवण चवदार पण होतं घरगुती जेवण असा अनुभव पहिल्यांदाच या ट्रिपला आला आणि असं वाटलंही नाही की म्हणजे अनोळखी माणसं अशी बाहेरची आहेत किंवा काय येते आपलं एक कुटुंबासारखं असं सहलीचा प्रवास पण खूप छान झाला देवदर्शन खूप उत्तम झालं राहण्याची पण सोय चांगली आहे व्यवस्थित झाली खूप एन्जॉय केला काय सांगाल जेवणाची सोय कशी होती प्रवासाचा काही त्रास झाला का नाही एकदम चांगला झाला प्रवास जेवण पण छान होतं आम्ही पहिल्यांदाच ह्या ट्रिपला आलो इथून पुढे नेहमी येत जाऊ प्रवास कुठून चालू आला आमचा नेरूळवरून झालेला आहे आणि आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे पूर्णपणे जेवण वगैरे सर्व चांगलं होतं ट्रिप आमची मस्तपैकी झाली देवदर्शन पण चांगले झाले आमचे दर्शन तुम्हाला कोणतं झालं प्रथम जवळ वाईला गणपतीचं दर्शन झालं गणपतीपासून सुरुवात झाली दुसरं दर्शन उज्जैन शिर्डी नंतर उज्जैन आणि ओंकारेश्वर शेवट शेगाव काय सांगाल आचार्यांनी तुम्हाला जेवण कसं प्रकार जेवण मस्तपैकी होतं जेवण सोयीस्कर पाहिजे तसं चांगलं किती खावा त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही नियोजन सगळं चांगलं केलेलं आहे थोरे साहेबांनी त्यांच्या हाताची चव एकदम चांगली आहे अशीच तिने कुठे कुठे चांगल्या चांगल्या ट्रिप काढाव्यात आम्ही येत राहील
عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شديد عطني رقصة الفريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتار اللي نعرفه صيده سويلي وقفة انا هيبة عيل سوي